तर भोर कमिटी किंवा भोर समिती असं म्हणतो. तर GNM थर्ड इयर कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे हा भोर कमिटीच्या शिफारसी. तर आपण बघूया. तर भारत सरकारने इसवी सन 1943 साली सर जोसेफ भोर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. ठीक आहे. तर हेल्दी सर्वे अँड डेव्हलपमेंट कमिटीज या समितीलाच आरोग्य सर्वेक्षण व विकास समिती असं म्हणतात. या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर सर जोसेफ भोर असल्याने या समितीला भोर समिती असं म्हटलं जातं. या समितीने त्यावेळीची आरोग्यस्थिती व आरोग्य संस्थांची परिस्थिती पाहण्यासाठी संपूर्ण देशाचे सर्वेक्षण करून भविष्यातील विकासाचा जो दृष्टिकोन आहे त्याच्या शिफारशी त्यांना करायच्या होत्या. या समितीच्या सभासदांमध्ये काही सार्वजनिक आरोग्याचे आधारस्तंभही होते. तर भोर समितीच्या शिफारसी हा प्रश्न विचारला जातो. तर कोणत्या आहेत? तर आरोग्याच्या सर्व प्रशासकीय स्तरांवर प्रतिबंधात्मक उपचारात्मक सेवांचे एकत्रीकरण व्हावे. या समितीने 2 स्टेजमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र विकसित व्हावीत हे सुचवले होते. तर पहिल्या आहे लोकसंख्येमध्ये सुपरवायझर समन्वय साधणारे संदर्भ पुरवणारी संस्था दुय्यम आरोग्य केंद्र म्हणून काम पाहिजे. ठीक आहे. 40,000 लोकसंख्येमध्ये सुपरवायझर समन्वय साधणारी संदर्भ पुरवणारी जी संस्था आहे ती दुय्यम आरोग्य केंद्र म्हणून काम पाहिजे. असे प्राथमिक आरोग्य विकसित व्हावे. या ठिकाणी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रास 2 वैद्यकीय अधिकारी, तर सार्वजनिक आरोग्य परिचारिका पाहिजेत, 2 वैद्यकीय अधिकारी पाहिजेत, 4 मिडवाईफ, 4 प्रशिक्षितदायी, 2 स्वच्छता निरीक्षक, 2 हेल्थ असिस्टंट, 1 फार्मसी, तर चतुर्श्रेणी कर्मचारी असे एकूण 15 कर्मचारी असावेत अशी शिफारस भोर कमिटीने किंवा भोर समितीची होती. त्याच्यानंतर दुसरं आहे दीर्घकालीन नियोजन, लॉंग टर्म प्लॅन. लॉंग टर्म प्लॅन कोणता आहे? तर प्रत्येक 10,000 ते 20,000 लोकसंख्येत 75 बेडचे प्राथमिक म्हणजे प्रत्येक 10,000 दीर्घकालीन नियोजन म्हणजे काय? तर प्रत्येक 10,000 ते 20,000 लोकसंख्येत 75 बेडचे प्राथमिक आरोग्य केंद्र, 650 बेडचे रुग्णालय हे दुय्यम केंद्र व त्यानंतर 2,500 बेडचे रिजनल रुग्णालय असायला पाहिजे. प्रत्येक 10,000 ते 20,000 लोकसंख्येस 75 बेडचं प्राथमिक आरोग्य केंद्र पाहिजे, 600 बेडचं रुग्णालय पाहिजे हे दुय्यम केंद्र व 2,500 बेडचं रिजनल रुग्णालय असायला पाहिजे अशी भोर कमिटीची शिफारस होती. त्याच्यानंतर आहे वैद्यकीय शिक्षण. वैद्यकीय शिक्षणामध्ये काय? तर वैद्यकीय शिक्षणामध्ये मोठे बदल सुचवले गेले. ठीक आहे. यामध्ये सामाजिक फिजिशियन तयार होण्यासाठी 3 महिन्याचे प्रिव्हेंट अँड सोशल मेडिसिन हे प्रशिक्षण द्यावे असे ठरले. भोर कमिटीच्या शिफारसी राष्ट्रीय सामाजिक व आर्थिक विकासाचा सर्वसमावेश धोरणाचा भाग बनलेल्या नसल्या तरी त्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमासाठी मार्गदर्शक ठरल्या. तर वैद्यकीय शिक्षणामध्ये काय? तर वैद्यकीय शिक्षणामध्ये मोठे बदल सुचवले गेले. यामध्ये सामाजिक फिजिशियन तयार होण्यासाठी 3 महिन्याचे प्रिव्हेंटेड अँड सोशल मेडिसिन हे प्रशिक्षण द्यावे असे ठरले. भोर कमिटीच्या शिफारसी राष्ट्रीय सामाजिक व आर्थिक विकासाच्या सर्वसमावेश धोरणांचा भाग बनलेल्या नसल्या तरी त्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमासाठी मार्गदर्शक बनल्या. वैद्यकीय शिक्षण, दीर्घकालीन नियोजन आणि शॉर्ट टर्म नियोजन ह्या आपल्या आहेत भोर कमिटीच्या किंवा भोर समितीच्या शिफारसी. आणि ही त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती जी आहे ती तुम्हाला लिहायची आहे. म्हणजे 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो तर तुम्हाला काय लिहायचं तर ते लिहिता आलं पाहिजे. ही थोडक्यात माहिती लिहून मग पुढे त्याच्या शिफारसी अंडरलाईन करायच्या आहेत अशा, आणि मग त्याच्या आन्सरला सुरुवात करायची. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता GNM थर्ड इयरसाठी. लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.